नमस्कार. मी डॉक्टर सोनम पाटील तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते या सेशनमध्ये. तुम्ही सर्वजण रविवारचा हा सकाळ या सेशनसाठी देत आहे, त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे तुमचे. आपण हा जो एक कवितेचा प्रवास करणार आहोत, त्याला मी नाव दिलं आहे की एक अस्वस्थ मनाचा प्रवास शांत आणि सुंदर क्षितिजाकडे. तर सर्वप्रथम मला या जे काही मानसशास्त्र आणि त्यांचं पूर्ण ग्रुप आहे त्यांचं खूप खूप आभार मानायचा आहे. त्यांनी हा पूर्ण जो काही प्रवास आहे त्या प्रवासासाठी सुरुवात करून दिली, एक वाटचाल करून दिली आणि त्यासाठी मी खरंच खूप आभारी आहे तुम्हा मानसशास्त्र आणि पूर्ण ग्रुपची. ॲक्च्युली या सर्व गोष्टीमध्ये आपण आज सगळे कुठेतरी क्वारंटाईन आहोत, एकमेकांपासून विलग आहोत, दूर आहोत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये देखील आपण एकमेकांना पाहू शकतो. माझे विचार, माझी कविता, माझे शब्द विशेषत्वाने हे सगळं तुम्हापर्यंत मी पोहोचवू शकते. याच्यासाठी मी खरंच खूप स्वतःला लकी समजते की आज आपण या परिस्थितीमध्ये आहोत की जरीही आपण एकमेकांपासून कितीही दूर असलो तरी माझे शब्द, माझी कविता, प्रामुख्याने माझे विचार तुमच्यापर्यंत पोचत आहेत. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि मी पुन्हा एकदा मानसशास्त्र आणि त्यांच्या पूर्ण ग्रुपची खूप आभारी आहे. मी माझ्या व्यवसायाने एक डॉक्टर आहे आणि प्रसूतीतंत्र व स्त्रीरोग या विषयामध्ये मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन करते आहे. तर मला वाटतं की मी एखाद्या व्यक्तीला बरं करू शकेन, एखाद्या पेशंटला मी माझी ट्रीटमेंट देऊ शकेन, कदाचित मी त्याचा आजार बरा करू शकेन. पण तो व्यक्ती, ती पेशंट केव्हा बरी होणार आहे, जेव्हा तो मानसिकरित्या, मानसिक दृष्टीने अत्यंत विलिंग असेल की जोपर्यंत त्याला नाही वाटत की त्याला बरं व्हायचं आहे तोपर्यंत कुठलीच औषधं, कुठलाच डॉक्टर काही करू शकत नाही. त्यामुळे माझा हा कल असतो पेशंटकडे की तुम्ही जेणेकरून या पेशंटला त्यांच्या मानसिकतेवरती हात घालून त्यांना मानसिकता जोपर्यंत त्यांची आपण मेंटेन करत नाही, त्यांना खुश ठेवत नाही, त्यांची एक इच्छा डेव्हलप करत नाही जगण्याकडे, तोपर्यंत आपण कदाचित त्या व्यक्तीला बरे नाही करू शकत. त्याला आपण मेंटल हेल्थ डेव्हलप करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मे बी बहुतेक कविता देखील छोट्या मोठ्या ज्या काही आहेत त्या हेच रोल प्ले करतात. आपण जेव्हा या जगापासून विलग होतो, वेगळे होतो, एकटे असतो, तेव्हाच प्रामुख्याने आपण निबंधांच्या, कवितांच्या आणि विचारांच्या जवळ येतो. आणि म्हणून ह्या कविता आहे ज्या आपण ऐकतो ह्या आपल्याला मनातून बरे करायला चालू करतात. तर ह्या रविवारची ही सकाळ आपण अशा सुंदररित्या साजरी करणार आहोत. ॲक्च्युली की सकाळी थोडंसं पावसाचं वातावरण आहे, सकाळचा चहा नाश्ता सगळ्यांचा झाला असणार आहे आणि त्याचबरोबर आपण या कवितांचा एक तुम्हाला मेजवानी मिळणार आहे. तर या सगळ्यांचा सर्वांनी आनंद घ्यावा. आणि आपण असं सांगतो की ॲक्च्युली या सुंदर अशा सकाळी सकाळी मी मुख्यत्वाने ही वेळ निवडली आहे कारण आपण जो काही प्रवास करणार आहे या कवितेचा आणि या प्रवासामध्ये तुम्ही सहभागी होणार आहेत त्यामध्ये मला तुम्हा सगळ्यांचे फ्रेश माइंड्स हवे आहेत. जे काही सॅटर्डे, फ्रायडे इतके दिवस जे काही घडलं ते विसरून एक छान अशा फ्रेश माइंडनी एक नवीन सकाळला, एक नवीन प्रवासाला तुम्ही माझ्यासोबत येणार आहात. तर आपण सुरुवात करूयात या सेशनसाठी. मला वाटते बरेचसे जण आपल्याला जॉईन होत आहेत. आपण या सेशनला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स देऊ इच्छिते. तुम्हाला काही असे मला सांगायचे आहेत, रूल्स तुम्ही म्हणू शकता की सर्वप्रथम तुम्ही जर मोबाईलवरती पाहत असाल तर तुमचे सगळे नोटिफिकेशन्स ऑफ करून टाका. तुम्ही स्वतःला ॲक्च्युली क्वारंटाईन व्हा, वेगळे बसा, एकटे बसा, जेणेकरून तुम्हाला या कविता, शब्द, भावना सगळेच कनेक्ट होऊ शकतील. जर जमलं तर हेडफोन्सचा वापर करा आणि तुमच्या आजूबाजूला जी काही व्यक्ती आहेत, लोक आहेत, त्यांना सांगा की तुम्ही पुढचे 20-25 मिनिट, अर्धा तास खूप महत्त्वाचं काम करणार आहात आणि तुम्ही बिझी असणार आहात स्वतःसाठी.
हे पुढचे 20-25 मिनिटं तुम्ही स्वतःसाठी द्या आणि माझ्यासोबत या प्रवासाला या. हा असा प्रवास आहे की जिथे मला असं अपेक्षित आहे की तुम्ही तुमचं जे काही सामान आहे, तुमचं जे काही लगेज आहे ते मागे सोडून येणार आहात. आणि असा लगेज आपल्याला कुठेच नको आहे. लगेजचा अर्थ असाच आहे की तुमचे जे काही त्रास आहे, जे काही तुम्हाला टेन्शन्स आहेत, हे सगळं तुम्ही मागे सोडणार आहात आणि माझ्यासोबत या प्रवासाला तुम्ही येणार आहात. त्याचबरोबर या प्रवासात तुम्ही एकटे असणार आहात. या प्रवासात आपल्याला कुठलीही वाहतूक नसणार आहे. आपण चालत हळूवारपणे या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. कदाचित तुम्ही असंही म्हणू शकता की या प्रवासात तुम्ही सध्या पूर्णपणे एकटे आहात आणि या प्रवासात तुमच्या सोबतीला आहेत छोट्या छोट्या सुंदर अशा कविता. तर आपण या प्रवासाला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला हेही सांगेन की हा प्रवास म्हणजे नेमका काय, की आपण कुठे आहोत या प्रवासात, या प्रवासाचा दृष्टिकोन कुठून सुरू करायचा, या प्रवासात आपण सुरुवात कुठून करायची, जायचं कुठं आहे. ॲक्च्युली या प्रवासात आपल्याला जायचं कुठेच नाहीये. आपण सगळेजण आयुष्याच्या एका मध्यावरती कुठेतरी अडकलेलो असतो, एका विचारात कुठेतरी अडकलेलो असतो. आपल्याला सुरुवात कुठून केली हेही ठाऊक नसतं. आपण फक्त पुढे जात राहतो आणि मग आपण कुठून आलो होतो कदाचित आपण हेही विसरायला लागतो. तर अशा या प्रवासामध्ये मध्यावरती आपण कुठेतरी सुरुवात करतोय, जिथे आज आपण सगळे वेगळे आहोत. मनाला नाही म्हटलं तरी कुठेतरी दुःखाचा स्पर्श होतो, एकटेपणाचा स्पर्श होतो, कन्फ्युजन, इरिटेबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी मनाला स्पर्श करायला लागतात, राग यायला लागतो आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचा. म्हणजे कदाचित पावसाळा असेल तर पावसाळ्याचा राग येईल, उन्हाळा असेल तर उन्हाळ्याचा राग येईल. आपल्या समोर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा, तो चांगला असेल वाईट असेल माहीत नाही, पण आपण सतत एक मनाला त्रास करून घेत राहतो आणि सततच एक दुःखाच्या वाटेने चालायला लागतो. मग हा प्रवास कुठे चालू होतो? हा प्रवास अशाच ठिकाणी चालू होतो जिथे आपण अडकलोय. ह्या प्रवासाला आपण आनंदाने निघालेलो नाही आहोत. या प्रवासात आपण कुठेतरी अडकलो आहेत आणि तिथून पुढचा प्रवास तुम्ही माझ्यासोबत करणार आहात या कवितांसोबत. तर अशी परिस्थिती जेव्हा असते की जेव्हा आपण खूप घाबरलेलो असतो, वैतागलेलो असतो, चिडलेलो असतो, असंही म्हटलं की प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक व्यक्तीचा आपल्याला राग येतो, प्रत्येक भावनांचा आपल्याला राग येतो. जी व्यक्ती आपल्याबद्दल चांगलाही विचार करत असेल कदाचित, पण त्या व्यक्तीचा देखील आपल्याला राग येतो आणि पुढे आपल्याला सगळं नकोसं वाटायला लागतं. आपल्याला वाटतं की अरे सगळं जग माझ्याकडेच बघतंय, सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन माझ्यावरतीच आहे आणि मी काही करू शकत नाहीये. तर अशा कंडिशनवरती माझी एक पहिली कविता मी सादर करते, ज्याचं नाव आहे नजरकैद. नजरकैद. माझ्यावरती सगळ्यांची सतत नजर असते. माझ्यावरती सगळ्यांची सतत नजर असते. प्रत्येक माझ्या पावलांची नोंद त्यांना असते. माझ्यावरती सगळ्यांची सतत नजर असते. प्रत्येक माझ्या पावलाची नोंद त्यांना असते. ढगातल्या पावसानेही माझ्यावरतीच बरसायचे. ढगातल्या पावसानेही माझ्यावरतीच बरसायचे. मध्यानातल्या उन्हानेही माझ्यावरतीच भडकायचे. म्हणजे तो पाऊस असो किंवा ऊन असो, प्रत्येक गोष्टीचा राग यायलाच लागतो. ढगातल्या पावसानेही माझ्यावरती बरसायचे. मध्यानातल्या उन्हानेही माझ्यावरती भडकायचे. वेडी वाकडे वळणी सुद्धा माझ्यावरतीच रुसायची. वेडी वाकडी वळणी सुद्धा माझ्यावरतीच रुसायची. स्टेशनवरची गाडी तर वेळे आधीच सुटायची. असं खूप वेळेला होतं ना की आपण सगळ्या गोष्टी टाइमली प्लॅन करतो, मॅनेज करतो, अर्धा तास अगोदर निघतो, स्टेशनवर 15 मिनिट अगोदर पोचतो, तरी सुद्धा गाडी सुटते. कदाचित वेळ वाईट असते, कदाचित विचार वाईट असतात, कदाचित सगळं चुकत जातं, पण ही वेळ अशीच असते. तर वेडी वाकडी वळणे सुद्धा माझ्यावरतीच रुसायची. स्टेशनवरची गाडी तर वेळे आधीच सुटायची. लाजाळूचे पान सुद्धा मला पाहून मिटायचे. लाजाळूचे पान सुद्धा मला पाहून मिटायचे. इवलेसे बाळ सुद्धा कुशीत घेता रडायचे. लाजाळूचे पान सुद्धा मला पाहून मिटायचे. इवलेसे बाळ सुद्धा कुशीत घेता रडायचे. आता त्याला काय समजत असेल? पावसात भिजल्या पक्ष्यांनीही मला रागात पाहायचे. पावसात भिजल्या पक्ष्यांनीही मला रागात पाहायचे. कधी पाहिलंय पावसात चिंब भिजलेल्या पक्षाला? तो प्रत्येक वेळी असंच वाटतो की तो आपल्याकडे रागात पाहतोय. पावसात भिजल्या पक्ष्यांनीही मलाच रागात पाहायचे. विहिरीतले पाणी सुद्धा
तहान लागता आटायचे. ठरवून सूड घेत होते सगळे माझ्या भोवतीचे. ठरवून सूड घेत होते सगळे माझ्या भोवतीचे. जपले होते तरीही मी घरटे माझ्या मातीचे. आपल्याला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस ठरवून मुद्दामून मला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठीच लिहिलंय, ठरवून सूड घेत होते सगळे माझ्या भोवतीचे. जपले होते तरीही मी घरटे माझ्या मातीचे. दारं खिडक्या नव्हती फक्त चौकट प्रेमाचे. दारं खिडक्या नव्हती फक्त चौकट प्रेमाची. शत्रूलाही मिठी मारते उरात फुले काट्यांची. दारं खिडक्या नव्हती फक्त चौकट प्रेमांची. शत्रूलाही मिठी मारते उरात फुले काट्यांची. नजर कैदेत असतानाही मन माझे नभात. नजर कैदेत असतानाही मन माझे नभात. बरसतो मी पाऊस होऊनी मग मुक्त होतो क्षणात. मग मुक्त होतो क्षणात. तर या कवितेमध्ये प्रामुख्याने असं दिलं आहे की जेव्हा खूप इरिटेट होतो, जेव्हा खूप मन दाटून आलेलं असतं, तेव्हा या कंडिशनमध्ये तो वरचा मेघ देखील खूप दाटलेला असतो आणि मग तो बरसतो पाऊस म्हणून जोरात. जसे आपण खूप जोरजोरात रडत असतो आणि आपल्या सर्व भावनांना मुक्त करून देतो. आणि अशा प्रकारे ही नजर कैद ही कविता आपण इथे संपवलेली आहे, ज्यामध्ये आपण पाहिलोय आपल्या स्वतःची चिडचिड, आपल्या स्वतःची जी काही घालमेल मनाची होत असते, स्वतःचा जो राग आहे जो इतर लोकांना येत असतो. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपण कुठेतरी स्वतःवरती चिडलेलो असतो. तुम्हाला माहिती आहे की मी असं कुठेतरी वाचलंय की जो माणूस सगळ्यांवरती चिडत असतो, जो सगळ्यांवरती राग द्वेष करत असतो, जो सगळ्यांना कदाचित आपल्याला असं वाटतं की हा व्यक्ती किती त्रास देतो सगळ्यांना, काही कारण नसताना किती चिडतो आणि आपण त्या व्यक्तीपासून लांब राहतो की नाही, मला नेगेटिव्ह वाईब्स नको आहेत, मला नको आहे ही व्यक्ती. तर अशा मला असं वाटतं की जी लोक सगळ्यात जास्त चिडलेली असतात, ज्या लोकांना खूप त्रास होत असतो किंवा जी लोक इतरांना त्रास देत असतात ना, जी खूप राग करत असतात, ती लोक स्वतःवरती खूप चिडलेली असतात, ती आतून दुर्बळ असतात. तर या लोकांना आपण दूर सारू नाही चालणार, या लोकांना आपण जवळ केलं पाहिजे. जी लोक इतरांवरती चिडलेली असतात ती स्वतःमध्ये खूप त्रास, खूप एक प्रकारचा असहनशता त्यांच्यामध्ये आलेली असते आणि ते त्यांना फेस करावं लागतं, म्हणून ते बाहेर प्रदर्शित करत असतात. तर अशा लोकांना मला असं वाटतं की आपण जवळ केलं पाहिजे, अशा लोकांना आपण समजावून सांगितलं पाहिजे. या लोकांना आपण हे सांगितलं पाहिजे की तुला जो काही त्रास होतोय तो तुझा आहे. तुला जो काही त्रास होतो आहे, तुला जो काही तुझ्या मनातली जी घालमेल चालू आहे त्याला पहिलं शांत कर. बाकीच्या गोष्टी तर चालणारच आहे, आपल्याला पाऊस येणारच आहे, ऊन तर असणारच आहे आणि त्यानंतर स्टेशनवरची गाडी ही त्याच्या वेळेला सुटणार सुद्धा आहे. गोष्टी चुकत राहणार आहेत. आपला तहान लागण्याचा आणि विहिरीतल्या पाण्यात संपण्याचा काहीही संबंध नाहीये. आपला संबंध आहे फक्त स्वतःसोबत. आपला संबंध आहे फक्त आणि फक्त स्वतःशी. तर ह्या गोष्टी बदलत राहणार आहेत, त्या गोष्टी घडत राहणार आहेत आणि या घडणाऱ्या गोष्टींना आपण कुठपर्यंत त्यांना रिॲक्शन देत राहायची. जोपर्यंत आपण स्वतःला जिंकत नाही तोपर्यंत या गोष्टींवरची चिडचिड, या गोष्टींवरती घालमेल ही होतच राहणार आहे. तर मला असं वाटतं की जे काही म्हटलं जातं की दुख जो है वो बांटने से कम होता है और सुख बांटने से बढ़ता है. पण मला असं वाटतं की सगळ्यात पहिला सर्वप्रथम तुम्ही तुमच्या दुःखाला सामोरे जा. एखाद्या जाळ्यात आपण अडकलो आहे, एखाद्या जाळ्यात आपल्याला बाहेर कसं निघायचं हे कळत नाही, आपण हातपाय मारतोय सतत, असं करून काही होणार नाहीये. सगळ्यात पहिला तुम्ही एक्सेप्ट करा की तुम्ही या जाळ्यात अडकलेले आहात. तुम्ही एका पर्टिक्युलर अडचणीमध्ये सापडला आहात हे एक्सेप्ट करा. तुमच्या दुःखाला सामोरे जा आणि तुमचं दुःख काय आहे हे सर्वप्रथम समजून घेण्याची गरज आहे. तर त्यासाठीच मी हे सादर करते की तुझ्यापाशी ही पुढची कविता. याचं शीर्षक मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय, तुझ्यापाशी, आणि आपण त्याची सुरुवात करतोय. थोडी तुझीच भावना जपून ठेव तुझ्यापाशी. थोडी तुझीच भावना जपून ठेव तुझ्यापाशी. सगळे सुघड केलास तर राहणार नाही काहीच हाती. आपण समोरच्या व्यक्तीला
प्रत्येक गोष्ट सांगायची आणि त्या समोरच्या व्यक्तीने प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची, हे योग्य नाही ना. थोडी तुझीच भावना जपून ठेव तुझ्यापाशी, सगळेच उघड केलास तर राहणार नाही काहीच हाती. थोडे तुझेच दुःख जिरू देणार हृदयात, थोडे तुझेच दुःख जिरू देणार हृदयात, सांगताना सगळे काही तुझेच शब्द झिजतात. थोडे तुझेच दुःख जिरू देणार हृदयात, सांगताना सगळे काही तुझेच शब्द झिजतात. किती गोष्ट सांगायची लोकांना आणि किती गोष्ट समजून घेतील याची अपेक्षा करायची आपण. काही गोष्टी आपल्यासोबतच राहू देते ना. थोडी तुझीच अस्वस्थता तुझ्याच सोबत घालव, थोडी तुझीच अस्वस्थता तुझ्याच सोबत घालव, सोडून जातात सगळेच तुला हाक मारून बोलव. आपण खूप अस्वस्थ असतो, आपल्याला कळत नाही की मी कुणाला फोन करू, कुणाला बोलू, माझ्या मनाची ही अस्वस्थता कधी कमी होणार. पण थोडी तुझीच अस्वस्थता तुझ्याच सोबत घालव, सोडून जातात सगळे तुलाच हाक मारून बोलव. थोडा तुझाच राग तुझ्याच वरती निघू दे, थोडा तुझाच राग तुझ्याच वरती निघू दे, कठोर हो तुझ्यावरतीच तुझेच अश्रू वाहू दे. थोडा तुझाच राग तुझ्याच वरती निघू दे, कठोर हो तुझ्यावरतीच थोडे तुझेच अश्रू वाहू दे. या जगावरतीच राग काढायला जाऊ नका. समजून घ्या, चिडा पण स्वतःसाठी, रडा एकटे असता. सगळं जे काही तुमचं आहे ते तुमच्याकडे राहू द्या. थोडा तुझाच राग तुझ्यावरती निघू दे, कठोर हो तुझ्यावरती तुझे अश्रू वाहू दे. थोडे थोडे करत असे तुझे जग बनव, थोडे थोडे करत असे तुझे जग बनव. भोवतीने सगळे असता मग एकटेपणा मिरव. थोडे थोडे करत असे तुझे जग बनव, भोवतीने सगळे असता मग एकटेपणा मिरव. तुम्हाला एक मज्जा आहे, जेव्हा आपण स्वतःमध्ये जिंकलेलो असतो ना, जेव्हा आपण स्वतःमध्ये आपण स्वतःला जिंकतो, तेव्हा या सगळ्या लोकांमध्ये ना स्वतःला मिरवण्याची खूप मज्जा असते. जेव्हा आपल्याला माहिती की या बाहेरच्या गोष्टींचा, या वातावरणाचा, बदलणाऱ्या गोष्टींचा आपल्यावर फरक पडत नाही, तेव्हा आपण हे एकटेपणा मिरवायला शिकतो. तर तुमच्याकडचं जे काही त्रास आहे, जे काही भावना आहे, जे काही झालेली घालमेल आहे मनाची, ही या सगळ्या गोष्टींना, होणाऱ्या त्रासांना एक छान मिठी मारूया आणि त्याला आपला जवळ ठेवून घेऊया. ओके. तर इथून पुढे आता आपण पाहिलंय की आपला त्रास कसा होता, आपल्या मनाची घालमेल कशी होती, कसे आपल्या प्रत्येक गोष्टीला आपल्याला राग येत होता, आणि हेही पाहिलंय. आता आपण काय केलं, आपल्या होणाऱ्या त्रासाला पाहिलं, अनुभवलं आणि त्यानंतर आपण त्याला एक मिठी मारली, त्याला जवळ केलंय. आपल्या या सगळ्या गोष्टींना सामोरे गेलोय आणि आपल्याला माहिती की हे दुःख आपलं आहे, आणि या सगळ्या गोष्टींना आपण सांगितलंय की हा दुःख आहे, वाहणारा वारा आहे, हे पाऊस आहे, हे ऊन आहे, जे काही गोष्टी चुकत आहेत त्या सगळ्या चुकणाऱ्या गोष्टींसाठी मी स्वतः जबाबदार आहे. आणि या गोष्टींसाठी मी जगाला काहीच सांगू नाही शकत आहे, कारण मी सर्वप्रथम माझ्या दुःखासाठी मी स्वतः चार्ज घेतोय. तर आपण हळूहळू पुढच्या कवितेकडे जातो. आपल्या प्रवासाला थोडीशी अजून आपण पुढे नेतोय. आपण पाहिलं की आपला त्रास काय आहे, आपण त्याला मिठी मारली, त्याला जवळ घेतलं. पण तुम्हाला माहिती गुपित काय आहे? गुपित आहे माझी पुढची कविता. तर मनाला बोचणाऱ्या काट्याला उराशी किती वेळ बिलगून ठेवावे. जे दुःख आपण केलं, जे आपण दुःखाला सामोरे गेलोय, त्याला बघतच बसायचं का नुसतं? पुढे काहीतरी करावं लागेल ना. मनाला बोचणाऱ्या काट्याला उराशी किती वेळ बिलगून ठेवावे, मन सुन्न होईपर्यंत का असे वाट पाहावे. मनाला बोचणाऱ्या काट्याला उराशी किती वेळ बिलगून ठेवावे, मन सुन्न होईपर्यंत का असे वाट पाहावे. सुसाटवारा बदलती नाती आपलेच हात आपल्या हाती, सुसाटवारा बदलती नाती आपलेच हात आपल्या हाती. पोखरणाऱ्या त्या भवऱ्याचे कसले आता दुःख वाटे, पोखरणाऱ्या त्या भवऱ्याचे कसले आता दुःख वाटे. जे काही आहे ते अनुभवायला शिका. वहीमधल्या पानावरचे शब्द पुसट झाले आता, वहीमधल्या पानावरचे शब्द पुसट झाले आता. हृदयाची जखम माझी म्हणते अजून लढ आता,
वहीमधल्या पानावरचे शब्द पुसट झाले आता, हृदयावरची जखम माझी म्हणते अजून लढ आता. चुरचुरणाऱ्या जखमांवरचे दुःख कधीच संपले माझे. चुरचुरणाऱ्या जखमांवरचे दुःख कधीच संपले माझे. छोटे मोठे जे काही दुःख आहे त्याचं दुःख आता होत नाही, ते कधीच संपलंय. चुरचुरणाऱ्या जखमांवरचे दुःख कधीच संपले माझे. आकाशाच्या धरतीमध्ये गुपित माझे दुखरे गाणे. आकाशाच्या धरतीमध्ये गुपित माझे दुखरे गाणे. सोडून द्यावे कधीतरी ओझे बोजड शब्द मागे. सोडून द्यावे कधीतरी ओझे बोजड शब्द मागे. चांगले वाईट परवा नाही, कसलाच हिशेब नको वाटे. आता जे काही आपण त्रास, आपण ज्याला मिठी मारलीये तो आपण सगळा मागे सोडून देणार आहोत या प्रवासात. सोडून द्यावे कधीतरी ओझे बोजड शब्द मागे. चांगले वाईट परवा नाही, कसलेच हिशोब नको वाटे. मी चंद्र रात्र आणि गाणी. मी चंद्र रात्र गाणी एवढेच माझे जग व्हावे. मी चंद्र रात गाणी एवढेच माझे जग व्हावे. छोटे छोटे काजवे सुद्धा नवीन गाणे गात राहावे. नवीन गाणे गात राहावे. उरले सुरले होते ते सोडून द्यावे वाटते आहे. यातून देखील जे काही उरलं सुरलं आहे ते सगळे आपण सोडून द्यायचं आहे. उरले सुरले होते ते सोडून द्यावे वाटते आहे. मोकळ्या हाताने रिकाम्या मनाने चालत राहावे वाटते आहे. चालत राहावे वाटते आहे. अशा प्रकारे गुपित ही कविता इथे संपते. पण शेवटची 2 ओळ्या ज्या आहेत ना, तुम्ही लक्षात ठेवा. मोकळ्या हाताने आणि रिकाम्या मनाने चालत राहावे वाटते आहे. हा प्रवास आपण मागचा त्रास सगळा मागे सोडून इथून पुढे मोकळ्या हाताने आणि रिकाम्या मनाने. कदाचित आपल्याला इतक्या वेळ, तुम्ही म्हणाल की इतकं मी स्ट्रगल केलं, इतका वेळ माझा मागे गेला, त्यातून मला काय मिळालं? नाही मिळालं तर नाही मिळालं, दॅट्स इट. मागच्या गोष्टी मागे संपल्यात आणि इथून पुढे तुम्हाला तुमचा एक नवीन प्रवास सुरू करायचा आहे शून्यापासून. आणि या शून्याची सुरुवात तुमच्यापासून होते. फक्त तुम्हाला तुमचं मन रिकामं करायचं आहे, शांत करायचं आहे आणि इथून पुढे तुमची वाटचाल चालू ठेवायची आहे. आपल्याला हे तरी कळालं की आपला त्रास काय आहे, आपण त्याला जवळून समजून घेतलं, आपण आपल्या त्रासाला मिठी देखील मारली, आपण आपल्या त्रासाला आता मागे सोडतोय आपल्या. पण पुढे कसं जायचं? त्रासाला सोडून वेळ आपला सगळा जो काही आहे तो आपण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो, आपण इतकं सगळं आपल्याबद्दल विचार करतो, पण पुढे जायचा मार्ग कुठे आहे? पुढे जाणार कसे? आणि पुढच्या गोष्टीमध्ये आपण आपला वेळ कसा घालवायचा? वेळ आहे कदाचित आपण या सगळ्या गोष्टींना सामोरे जातो. आपल्याला कळतं की मला दुःख कशामुळे होतं, आपल्याला कळतं की कोण चुकतं आहे, कोण बरोबर आहे, कोण कुठे. कदाचित आपल्याला हेही समजतं की अरे ही चूक माझी होती, मला इथून पुढे गोष्टी वळवायला हव्यात. गोष्टी कळतात पण वळत नाहीत. अशा व्यक्तीची गरज असते की जो तुम्हाला हे नाही सांगणार की अरे तू तुझा शेड्यूल असा बनव, तू सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे कर, तुला या गोष्टी करायच्या आहेत, तू ही गोष्टी चुकीची करत होतास, तू ही गोष्ट अशी करत होतास, तू गोष्ट तशी करत होतास. नाही, तुम्हाला फक्त एक अशी व्यक्ती हवी आहे जी तुम्हाला सांगेल की तू करू शकतोस आणि तुला माहिती आहे तुला काय करायचंय. माझं एक लाईफचं फंड आहे की मला असं वाटतं प्रत्येक वेळी आपल्याला माहिती असतं की आपल्याला काय करायचंय. आपल्याला ती इन्स्टिंक्ट असते लाईफमध्ये की जरी आपण किती कन्फ्युजनमध्ये असो, कितीही त्रासामध्ये असो, तरी मनाच्या एका प्रत्येक वेळी माहीत असतं की तुम्हाला काय करायचंय. आणि तो आवाज ऐका. तो आवाज नक्कीच तुम्हाला तुमच्यामधला ताकद परत करेल, तुमच्यामधली जी शक्ती आहे ते तुम्हाला परत करेल. मला असं वाटतं की आपण कवितेकडे वळणार आहोत, पण त्याआधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण ह्या सगळ्या प्रवासामध्ये एकटे नाही आहोत. मी आतापर्यंत तुम्हाला या पूर्ण प्रवासामध्ये कदाचित तुम्ही एकटे आहात म्हणून सांगून आणलं, पण जेव्हा आपण सगळ्या दुःखाच्या आणि त्रासाच्या वेगळे होतो तेव्हा आपल्याला जाणवतं की एक शक्ती आपल्यासोबत आहे. तो वरचा देव आपल्याला पाहतोय. या सगळ्या त्रासाचं कुठेतरी रूपांतर होणार आहे एका ताकदीमध्ये. जेव्हा आपण एखादा त्रास सहन करतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे आपल्यामध्ये ही सहनशक्ती आहे आणि आपण हे पार करून पुढे निघालो एका वेगळ्या स्टेजला, एका वेगळ्या लेवलला. तर कविता सादर करते ताकद.
कोणीतरी पाहत होते, कोणीतरी पाहत होते, मी रडताना जवळ होते. कोणीतरी पाहत होते, मी रडताना जवळ होते. अंधाराला पांघरून घेऊन जेव्हा दुःखी होऊन मी निजत होते. कोणीतरी पाहत होते, मी रडताना जवळ होते. अंधाराला पांघरून घेऊन दुःखी होऊन निजत होते. या कवितेला माझ्या सोबत चला, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक ओळ ऐकून घ्या. कोणीतरी पाहत होते, मी रडताना जवळ होते. अंधाराला पांघरून घेऊन जेव्हा दुःखी होऊन मी निजत होते. चांदण्यांची फौज घेऊन तो बंद डोळ्यात शिरला होता. चांदण्यांची फौज घेऊन तो बंद डोळ्यात शिरला होता. माझी परवानगी नसतानाही तो अंतरंगात उजळत होता. माझे मात्र तेच पुराणे, माझे मात्र तेच पुराणे. जुने गाणे पुन्हा नव्याने खोल खोल भिनत होते, जसे स्वर बासरीचे मुरत होते. कसे असते ना दुःख, एकदा आपण त्या दुःखात किंवा ते पूर्ण खोलवर आत आत रुजत जातं. माझे मात्र तेच पुराणे, जुने गाणे पुन्हा नव्याने खोल खोल भिनत होते, स्वर बासरीचे मुरत होते. त्याने फिकर केली नाही माझ्या कोसळणाऱ्या स्वरांची. कोण? तो जो बघत होता. त्याने फिकर केली नाही माझ्या कोसळणाऱ्या स्वरांची. तो नवी चाल रचत होता मदमस्त धुंद स्वरांची. त्याने फिकर केली नाही माझ्या कोसळणाऱ्या स्वरांची. तो नवी चाल रचत होता मदमस्त धुंद स्वरांची. कोऱ्या नव्या पानावरती सुद्धा डोळे थपकत होते. कोऱ्या नव्या पानावरती सुद्धा डोळे थपकत होते. म्हणजे खूप वेळेला असं होतं की समोर काहीच नसतं, समोरचं पान पूर्ण रिकामं असतं, तरी देखील आपण त्या पानाकडे तासन तास बघत राहतो. असं दुःखातच होतं. कोऱ्या नव्या पानावरती सुद्धा डोळे थपकत होते. नवे रंग भरून मी पुन्हा जुनेच चित्र रंगवत होते. अनेक वेळा जोडलेल्या तो सर्व रेषा खोडत होता. काहीतरी करून, कुठेतरी करून मी जे काही सोल्युशन्स काढले होते ते सगळं खोडत होता. सगळं चुकीचं आहे म्हणून सांगत होता. अनेक वेळा जोडलेल्या तो सर्व रेषा खोडत होता. आकाशावर सतरंगी तो माझी नवीन ओळख बनवत होता, जे की मला माहित नाहीये. अनेक वेळा जोडलेल्या तो सर्व रेषा खोडत होता. आकाशावर सतरंगी तो माझी नवीन ओळख बनवत होता. डोळ्याखालचे काळे वर्तुळ मी मात्र जपत होते. डोळ्याखालचे काळे वर्तुळ मी मात्र जपत होते. म्हणजेच डार्क सर्कल्स. डार्क सर्कल्स कधी येतात? जेव्हा आपण दुःखी असतो, जेव्हा आपण रात्री जागरण करतो, जेव्हा आपण एन्झायटीमध्ये असतो, टेन्शनमध्ये असतो. डोळ्याखालचे काळे वर्तुळ मी मात्र जपत होते. स्वतःवरचे प्रेम सारे जणू हातातून सुटत होते. डोळ्याखालचे काळे वर्तुळ मी मात्र जपत होते. स्वतःवरचे प्रेम सारे जणू हातातून सुटत होते. त्याला कळत होते बहुधा तेव्हा, त्याला कळत होते बहुधा तेव्हा मी नाही राहणार उभी पुन्हा. त्याला कळत होते बहुधा तेव्हा मी नाही राहणार उभी पुन्हा. तरी सुद्धा भेट म्हणून त्यांनी पंख आणून द्यावे मला. त्याला कळत होते बहुधा तेव्हा मी नाही राहणार उभी पुन्हा. तरी सुद्धा भेट म्हणून त्यांनी पंख आणून द्यावे मला. ही तक्रार आहे माझी की त्यांनी मला पंख आणून दिले. का? कारण माझी अस्वस्थता अशी आहे की जिथे मला उभारता देखील येत नाही, तर या कंडिशनमध्ये तो मला पंख आणून देतो. त्याची चिडवण्याची कसरत ती मला रोज नव्याने पोळत होती. त्याची चिडवण्याची कसरत ती मला रोज नव्याने पोळत होती. न भरलेल्या तुझ्या जखमा आणखीनच चिघळत होती. त्याची चिडवण्याची कसरत ती मला रोज नव्याने पोळत होती. न भरलेल्या जखमा माझ्या आणखीनच चिघळत होती. पूर्ण दुर्लक्ष करून सुद्धा तो लक्ष ठेवून होता तेव्हा. पूर्ण दुर्लक्ष करून सुद्धा तो लक्ष ठेवून होता तेव्हा. हळद नाही भरली त्यांनी. हळद नाही भरली त्यांनी. ज्याची गळ्याला जखमा होता त्याच्यामुळे त्यांनी हळद नाही भरली. बहुधा ताकद भरत होता. जेव्हा एखादी गोष्ट आपण सहन करतो तेव्हा आपल्यामध्ये एक नवीन ताकद येते. पूर्ण दुर्लक्ष करून सुद्धा तो लक्ष ठेवून होता तेव्हा. हळद नाही भरली त्यांनी. बहुधा ताकद भरत होता. बंद डोळ्यात शिरला जेव्हा तेव्हा स्वप्न ठेवून गेला होता. बंद डोळ्यात शिरला जेव्हा तेव्हा स्वप्न ठेवून गेला होता. पहाट झाली असावी तेव्हा मला जाग करून गेला जेव्हा. पहाटेची स्वप्न खरी होतात. बंद डोळ्यात शिरला जेव्हा तेव्हा स्वप्न ठेवून गेला होता. पहाट झाली असावी तेव्हा मला जाग करून गेला जेव्हा. अंतरंगात स्वर म्हणून तो अनेक ध्यास रुजवत होता.
अंतरंगात स्वर म्हणून तो अनेक ध्यास रुजवत होता. समोर माझ्या दर्पण ठेवून मला माझीच ओळख देत होता. ठेच लागल्या पायावरती मुद्दामच तो तुडवत होता. ठेच लागल्या पायावरती मुद्दामच तो तुडवत होता. कसं वाटत असेल विचार करा. ठेच लागल्या पायावरती मुद्दामच तो तुडवीत होता की नभ सुद्धा मी तुडवू शकते हे तो एकटाच जाणत होता. ठेच लागल्या पायावरती मुद्दामच तो तुडवत होता की नभ मी तुडवू शकते हे तो एकटाच जाणत होता. त्याच चिघळलेल्या जखमा घेऊन मग मी धावत सुटले स्वप्नांकडे. त्याच चिघळलेल्या जखमा घेऊन मग मी धावत सुटले स्वप्नांकडे. तारांच्या बेटांकडे माझी गुपित सारथी चंद्रासवे. शेवटची कविता माझी, याचं नाव होतं ताकद, ज्याने तुम्हाला एक अदृश्य अशी ताकद भेट केलेली आहे. कारण मी शेवटच्या वाक्यात लिहिलं आहे, त्याच चिघळलेल्या जखमा घेऊन मी धावत सुटले स्वप्नांकडे. त्यातून मला हे सांगायचं आहे की तुमच्या जखमा, तुमचे दुःख, तुमचे जे काही त्रास होणार आहे तो मागे सुटणार नाहीये. तो तुम्हाला तुमच्या सोबत घ्यायचंय आणि तिथून पुढचा प्रवास तुम्हाला तुमच्या सोबत करायचा आहे, त्या त्रासाला घेऊन. आणि का तर कारण आता तुम्ही हे करू शकता. तुम्ही या त्रासाला सामोरे जाऊ शकता. तुमच्यात हे स्वतःला आणि तिथून पुढचा प्रवास हे एकट्याने करण्याचे. कारण होणारा त्रास, पाऊस, ऊन हे सगळं एकत्र तुमच्या सोबत राहणार आहे. आणि या सर्व त्रासाची कल्पना तुम्हाला आलेली आहे आणि हे सगळं एकत्र घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. कारण तुमच्यात ती ताकद आहे आणि तो विश्वास देखील आहे. तर अशा प्रकारे आपण एका अस्वस्थ मनाची वाटचाल एक शांत क्षितिजापर्यंत नेऊन पोहोचवलेली आहे, जिथे तुम्ही काय रियालिटी आहे जगाची त्याच्यापासून लांब नाही आहात, तुम्ही त्याच्या सामोरे गेला आहात. तुम्हाला मी हे नाही सांगणार की दुःख नाहीये, तुम्हाला मी सांगणार की दुःख आहे. दुःख तुमचं आहे, त्याला तुम्ही जवळ करा, त्याला तुम्ही एक्सेप्ट करा आणि मग पुढची वाटचाल करा. पण तुम्ही स्वतःला सर्वप्रथम जिंका, स्वतःमध्ये ती ताकद आणा आणि तिथून पुढचा प्रवास तुम्ही करणार आहात तुमच्यासोबत. तर ऑल द बेस्ट या पुढच्या आयुष्यासाठी. जे काही क्वारंटाईन पिरियडमध्ये तुम्ही आहात त्यासाठी तुम्हाला धन्यवाद. मनाची ताकद कायम ठेवा आणि स्वतःसोबत खुश राहा. धन्यवाद.